बाळाघाटावरील आणि बीड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश हो. असू द्या कुठे आपल्याला काय बोलो तुमचं एवढं विराट रूप बघितल्याच्या नंतर शब्द सुद्धा बोलायला जात नाही. बीड जिल्हाकरांच्या ज्यांनी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी हो. बीडच्या एकत्र यायला लागले. तुम्हाला काय सांगावं, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळं. मला इथं आलं लक्षात आलं हे दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका पुढे. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होतं. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा याने आतापर्यंत उपयोग केला. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझा हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही. म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्या डोक्याने चालायचं आणि चाटून चोर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिऱ्यांचं वाटलं जातं, पायऱ्यावरचे गप बसा. पुन्हा तानात कोणी बसत नाही. आजकाल गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत, कसं मारायचा सुद्धा विचार नाही करत. मारायचा विचार करून पुढच्या लढाई जिंकायचं. मला फोन आलेले ऊन पडले, मला तुला फोन आला सांगितलं खात्री सांगतो एक दिवस जास्त लावून मागे देऊ शकत. आणि आवाज मी तुम्हाला माय बाप म्हणलं तुम्हाला खरं बोल त्याचा चालेल. मला बोलून सांगितलं बाजार तू बोलू. मग मी काय बोलू, मी सकाळीच व्हिडिओ मला माहित होतं बीड टाकाच का कसा आहे. त्याला जर 10चा टाइम दिला ते 9च होतं, त्याला 12चा दिला ते 11 येत असत. आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही. पण मग आता कुठं बैठका दिला नाही, आपण वेळ देऊ. हे म्हणजे आमचं बाजार थोडं उशिरा म्हणलं उशिरा माझ्याकडे ठेवू. समाज गर्व वाटावं असं काम करताय. तुम्हाला सांगतो नुसतं बीड जर बघून रातभर चाटाला झेगड्या लागल्या मग समजायला बेजार होणार. आता सगळं त्याला घ्यायचं तर मुंबईत गेलं बेजार होईल. त्याला घालवा चलो मुंबई.
लोकांच्या स्वागतला फाईटच आहे आता जमून भेडी देत मला म्हणते तुला हानी मला अरे जास्त तर जाऊ द्या ना तुम्ही बाहेरच्या डोक्याच्या चिंताड्याकडे रक्त कळालंय रक्ताचा थबड्यात माझ्या बाहेर टाकला तुम्ही त्या बाहेर तुम्ही नुसतं डोचून दाखवा मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजे नुसता पखातच वाजत होता गाणं हेच वाजत मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे ने वाजत दिला तरी पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असते जात असते हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुनशी आवरानीच आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो धमकी फटकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा पण डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दहशतवादीचा बंदूक येत काय अरे आपले लेकर येत आरडते ओरडते थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला तर ते निघाला पक्का चालू केलं ढमाडा आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं बंद पुढचा काळ ध्यानात ठेवा जशाला तसा नेम लावा लागला आता डीजे कुठं वाजतो ना बाहेर घेऊन असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना डोचिता झालं ना शांततेत आमचं आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो डीवायएसपी साहेब कोणी मला माहित नाही तुमच्याही लेकराला जागेवर सस्पेंड होता तुम्ही जागेवर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड रिटायर ते नाही का जिथं लागला तिथंच म्हातारा होतं तिथंच राहतो बढतीच मिळत नाही आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतोय आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे गावागावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या मी विले खंड्याचा आहे माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतो फडणवीस त्याच्यात असले चिल्लर काय करायला लावतो हे डीवायएसपीला मराठीचे डीजे बंद पाडन कुठं काहीच करण शांततेत जात हे नाही शांततेत नाही जात मागणी करती तुम्ही विनाकारण त्यांना ठेवचिला डीजे काय विषय करावं आपण किती उंचवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छाडायचा दगड घालायची होती काय बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्यात हे करायचं आणि तुमच्या त्या भानगडीत नका पडू त्या देवेंद्र फडणवीस ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू कारण मला इतक्या तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जीवाला याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही झाला कधी केस करायची बुवा तिच्या आईला बघून घेतला असतं मस्त वकील लावलं त्याने डीजे बंद करा तो ऐकलं बघून घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसांना काही त्रास आहे का
या काही पोरांना सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जशी मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचण घालतो. मी आलो मुंबईला, आपण भेटू होतो घराकडूनच घे मी बघू तो एकदम एकमा एकदम विनाकारण नाही धावतायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबोळस आणि रस्ता देते, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. गेलं आम्ही ते आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवांना एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतका वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊ द्या मुंबई इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली. तुम्हाला माहित नाही, दिसतंय फक्त. मराठ्यांनी दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आपण अशी फाडली त्याचा काय मित्र आता नाही सांगितलं मला दिवस समोर मिळत नाव म्हणलं जाऊ दे बाबा, मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या तिच्या अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबई यायचं. तुम्ही आमच्या मागणीच्या अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबई इथूनच गुलाब फेकून मात्र गेला तर गेला, नाही गेला तर नाही. काय आपल्या जातात एखादा गोळा देऊ जाईल ना, टाकते ना लाव. आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागणीचा अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही करू नका. तुम्हाला लईच पदा असला समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंड्याचे आरोपी झाला, मागे मुंड्याचे त्याला पदाला धरून आम्हाला. मी 42 साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणार माणूस. त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करणं म्हणलं, माझा मराठा समाज सहकार्य करणं मला आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती. कारण डीजे म्हणजे ही दहशतवाद्याचा हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो ते विषय काय आहे ते आता काढला. मराठ्यांना एक सांगायला आलं, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत
आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाळ लागण असं एकही पाऊल मराठ्याने उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळं झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचे नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संग आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होते. ती गडूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही. हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळे ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही. सरळ चालायचं मुंबईला. माहित नाही म्हणायला माझ्या पोलीस तू तो आवडे तिकडे फडणवीस तू तो पोलीस चालली. एकाने सुद्धा हारायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाने घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची माहिती आहे, अशी जमून आणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुन्हा लाट टाकायचा, माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरायला. आता इथं कंटाळा नाही. उपोषण वगैरे करून आता फेस पडलाय. शेवट फायदा सोडायचं नाही मैदान. काम तिसरं आणखी 2-3 दिवस हातात आहेत तुमच्या. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्या सांगायचं मुंबईचा सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी आज मला सोडून गेली. ते आपल्या कुठं जाणार आहे. सगळ्यांना सांगा मुंबईला चाल. तुम्ही त्याला काय बोलू नका, तुम्ही डोळ्यावर येऊ नका. तुम्हाला सांगतो, आम्ही मुंबई गेलो, मागं वगैरे फिरत आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मावळ्यांनी एक काम करायचं. इकडं गल्लीत कोण इथं ते मला हळूच नाव सांग, त्याचा बाजार पण पाळणाच. जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपला मुळात नाही, जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही. एक बी गैरहजर नाही राहायला पाहिजे. मला असं चित्र दिसतंय सध्याचं. जातवान असं मराठ्यांची खंडाण्यामुळे दिली, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही. त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी आपल्याला. कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे. सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी. तुम्ही घरात झोपलात,
त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो. चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या लावण्या एवढ्या तुमच्या गाड्या बाहेर काढा. कावळे आवडले म्हणून झाकून घ्या त्याच्यावर. जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्याच गाड्या बाहेर काढा, मुंबईला चला. लेकराकडे हात चालेल बरं. शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालं. आपल्या पोरी बाई लेकर बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील. आपल्या घरात लादीवाई तर लेकर बाळ आयुष्यात सुखी समाधानी होतील. मराठी विषयाला हमेशाच नुसतं नेत्याच्या मागे पळू नका. आओ टेप लय अवघड सांभाळणं सोपं नाही. मला माहिती आहे आता 9च्या पुढे राज्य तर कशी समजतो नाही मलाच नाही. 9च्या पुढे तर कोणत्याच बापाला रेटत नाही. कसला वा त्याच्या पुढे आम्ही उभा करा फुकटच काढी देऊ. लय अवघड. राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला येतं थांबू नका. तुम्हाला वाटतं आमची सत्ता आहे. सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे, तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीचं फुकट शिक्षण होणार नाहीये. कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये. तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये. त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं. इथं जातीवर संकट आलंय. संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार. राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या. माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे पडले. तुम्ही काहीही करा, माझे जात हारू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती, जातीचं रक्षण करा. सगळे तुटून पडा. पक्षाचा विचार करू नका. तुमचा नुकसान झाला तर होईल, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जातीचं कल्याण होईल. लक्षात ठेवा. जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. पण तुम्ही नाही आलात ना, ही जात मरेपर्यंत तुम्हाला शापशिवाय देत राहणार. तुम्हाला कधीच विसरणार नाही. लेकी बाळीची शापशिवाय खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा आरक्षण लागतंय. ती सांगल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझ्या आयुष्याचं वाटलं झालं. लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 उतरा. आणि दिवस तरी किती येत राहा 3 27 होती. करा करा नुसतं करा करा माघारी. बरं खरं बोललो आता काय खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. ज्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला तरी 55 लाख काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित मी कोणाकडे दिले गुणाल नाही. आता 55 लाख म्हणजे मुंबईत बाहेर जायचं काम आहे. आता 100 वर्ष ठोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त. ज्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत. कोण मला काय असली करा तिथं दगड सुद्धा नीट नाही. असे येतो वाकडे तिकडे एवढे दगड येत. कोणत्याच देशात दगड नाही मध्ये. कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड ते अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असा जो भरायचो कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर.
काही बघितलं पण तसलं काय बघायला मिळत नाही आणखी वेगळंच आहे वारी जे बघायला नाही तेच दगड असे दगड कुठं दिसतं का खेकड्यासारखे वर धुरे केलेले असे काय दगड मध्ये होईल उचलून आणावा इकडं तरी बसता येत नाही त्याच्या खाली पावसात झोपायला बसावा किंवा आडोशाला बसावा बसता येत नाही आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड तुझं आडोशाला बसला तरी पोहोच लागत इकडे दगड आहे त्यामुळे ते विषय होईल कसं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारीने सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साध्य आहे तुमचे मान खाली होईल असं एक पाऊल उचलला आता आहे आणि पुढेही उचलणार नाही फक्त मी डावं टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीने डोकं लावून मिळून दिले आता उभं थोडं राहिलं मोबाईल एक डांग हाणला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही कुकडा प्रमाणपत्र काढा उभा राहा पुढे उभा राहा म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरी नाही तर पळा तिकडेच त्यांचं असं पडलं भरायला येतो बसून हा पुढे जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आहे काय पुढे जागा आहे नाना तुला पुढे जागा आहे आमचं आमचं उलट केला तो उलट टिकत आमचं कशी या वाणीने जातीला हरवून नाही द्यायचं काही करून जिंकायचं त्यांनी काहीतरी बातम्या तर चानाच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय पण षडयंत्र केलं पाहुणे एक पोस्टर बसले 2-3 जण एक तात्या 2 आपा तू हे पुढं ते म्हणायचं शिकायचं तू पुढं तो म्हणायचं तू तुला होय पुढं आणि पुढं होत नाही मागं होत नाही तुला होतो तू बघा मुख्यमंत्री तू हे म्हणल्या त्या लोकांना ढकलायचं काय सवय ते चांगला कोपरा ना आता दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या वाटलं करून टाकलं तिने आणि काय ना खरं बोलतो राग येतो आणि हा घरामध्ये तू बघा ते खरं का काय 3 नंतर राहते माझ्याकडे आधी नव्हते 3 राहते म्हणून तेवढे तुम्ही बघा ते खरं बघा मला काय मिळात ते म्हणे नको बिला होते दिले खुशी म्हणजे मी बोलायला पटत आहे मी त्यांना ते म्हणजे लय अवघड म्हणे ते म्हणे तुम्ही बोलतात ना हे तर पटतंय आम्हाला सगळ्यांनी मी जोड केला मी आणि जेवढे मंत्री येत सगळ्यांना ओएटी दिले म्हणे एक आणि ओएटी देऊन एक मंत्री म्हणला नाही माळीला सुद्धा लागत माळमध्ये एवढा लागतो टप्पो ते म्हणा माळी सुद्धा लागतो एवढे ओएटी दिलेत म्हणजे अशी हुशारी ते चांगली आणि होती काही करायला गेलं त्याला सांगत किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्या दिवशी देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विसर करून सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे सगळ्याच मला भुंगेलो म्हणले बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय ते कोणाच्याच नाही राहिले कुणाला म्हणजे आम्ही तुमची दी बारकाल्या पक्षावर कुणाच्या रॅली फिरत येत मागं अशी फजिती केली जाती जातीत माणसं धुले जाती जाती मराठी ओबीसीवर झाली ओबीसी मराठी म्हणणं झाले का आपल्याला ओबीसीचे त्याला म्हणा तो किती वेळ दिली होतो म्हणजे भांडणं घेऊन येत नाही मराठीचे ओबीसी तुला काय करायचं तर सगळे कार्य टाकून बघत 10-12 जण पण काहीच उपयोग होत नाही कोणते मग हे 17 तारीखच्या बेलीवरच जाऊन बसले वर मुंबईत ते मुख्यमंत्री मला म्हणते हे कुठून गेले मला काय माहिती तुमचं जाऊन बघा कुठून गेले काय त्या आठवड्यात चहा भाजी बसली आणि आपल्या इकडे 5 रुपयाची आहे 10 रुपयाला त्याला काय त्याची आज किंमत किती टप वाटला गेले रेडिओची आपल्याला आपल्याला त्याला 300 रुपये घेतली मला 300 गव्हर्नमेंटच्या आपल्याला म्हणे मी पैसे असते तिकडे जमत नाही म्हणे
ऐकलं नाही त्याच्या काळात भात सुरू केला शिजा गेली 3 घंटे भातच शिजा नाही याचा त्याचं हॉटेलच बंद पडलं याच्या नातीला तर सोपं नाही आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन बघा मंदिराचा त्या झोन मध्ये बसलो ते म्हणजे पोलीस आले म्हणजे भाऊ हे झोन येतो कोणचा काय व्यापी झोन याच्यात नाही बसता येत त्याला पण मंदिरात झोन ते तेच कपडे झाले पाणी जे फेस करीत बांधला 4 घंटे फेसच जायला त्याला पुढे गल्ली जाणली मराठीचं नागरिक फडणवीस आहे माझ्या लेकरात हाकादाराचे गपचिप द्यायचं वळवळ नाही करायची तुम्ही किती भेटीला किशीला पिशीला कशाला आम्ही घेणार नाही आरक्षण घेणार हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार म्हणून माझी मराठ्यांना हात उडवली विनंती माझ्या बाबा तुम्ही 2 वर्ष वेळा दिला एवढ्या वेळेस घराघरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा इतके अधिकारी बनायला लेकर पोलिसात चालले तहसीलमध्ये चालले महावितरणमध्ये महावितरणमध्ये 7:30 गेले मागच्या आठवड्यात आता MBBS ला का 2 पुरी आल्या तू MBBS का लागला वा गोळ्यांनी शस्त्र कडे जावं ना थोडं आम्हाला तर रागत नाही टाकलो तो माझा गोळ्या टाकतो तू झाल्यावर मला तर असंच केली जाय गोळ्यांनी मला वाटतं नांदेडला कलेक्टर पण झाले तुम्ही 2-3 वर्ष थांबावा वरच्या ऑफिसांचा आपलेच पोट्टे पुढे इतके लागले लय पोरं हुशार आपल्या आरक्षणामुळे गेलते आपली जात लय पोरी हुशार आता रातभर डोळे फोडते अभ्यास करते आरक्षणाला आपला घात केला आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही मला पुढे सुधारणार आहे ते म्हणजे राजकारणात मराठीला सुरू आपल्या जे येड लागलं त्या राजकारणाचं आणि तिकडे गेलं बेवडंच होऊन बसलं बिगर पाण्याचं झाडीत होतं का नाही आता राजकारणाला गेलं खात्याचं प्यायला पैसे नाही राहिले म्हणून दरबारी सांगतो दारू पिऊ नका व्यस्तापासून मराठ्यांनी लांब जायचं एकाने दारू प्यायचं इथे पेत आहे कोणी आणि इतक्या दिवसाला कशा सांगता तुम्ही दारू बंद करा मावशो तुम्हाला दुसरं काम मावशो आवाज येतो का आणखी दुसरं काम आहे तुमच्याकडे मोगा एक सांगितलं आता ध्यानात पकड व्हायचा तुमच्या लेकरा बाळासाठी झटतो रात्र दिवस जीव पडायला लावलाय पुरा कुणी दारू पेला मला हळूहळू सांगा हे पेते म्हणून त्याचा असा दुमटा काढून आंदोलन बोलून घेऊ माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्याला त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही पण होऊ दे मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जेव रस्ता सापडेल त्या रस्त्यात जा इतके रस्ते सापडले त्या पोट्याने पाहुणा आणि रस्ता 2 कामं सापडली पाहुणा आणि रस्ता त्याला म्हणजे 2 दिवस आधी झोपू द्या या आधी जायचं मला दिसत मुंबईत मग एक ठिकाणी ठेवू नका इथंच 2-3 कामं एवढेच करा शांततेचा नियम सोडायचा नाही तुम्हाला शांततेतच नाही मिळणार मी 70 वर्षाला मिळून दिलं मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही तुम्हाला काय घेणं जाळपोळ केलं तरी आरक्षण पाहिजे दगडफेक केलं तरी आरक्षण पाहिजे शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे मी तुम्हाला शांततेत मिळून देतो मला समाजाचं 1 बिलियन रुपये जाऊ द्यायचं एक सुद्धा त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे समाज मोठा करायचा त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटलं बरबाद करायचं नाही आपल्याला आणि मराठ्यांनी ते शांततेत बसले पुरा देश बंद पडतो हे शब्द मला तुम्हाला पुरा देश बंद पडतो तुम्ही नुसतं मुंबईत बसा काहीच करू नका उगाच थोडं आरक्षण राहिलं ते आपण यावेळेस 29 ऑगस्टला मिळवणार आहे
निघायचं ते प्रयत्न करून बघतील. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, काय चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅझेट हे सरकारी नोंदी आहे. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिला जात नाही, तेवढं मोठा अन्याय. सातारा संस्थांच्या गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही. गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर तयार करायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिला जात नाही? याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो. परवा 20-30 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीसनी 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. याला आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले तर यावल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आले, आता काय बोलत नाही? तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनशीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिकून दुसऱ्या दिला, पण मराठ्याला दिलं नाही. खुन्नस आहे मराठ्याला. त्याची मागणीच नाही तरी पण दिलं. आमची मागणी असून देत नाही. याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. मागास सिद्ध झालं तरी देत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून म्हणून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला. सरकारला पण सांगतो, मुंबईत आम्ही येणार आहे, त्या भानगडीत पुन्हा पडू नका. माझ्या एकाही पोराला डोचलं ना मुंबईत. तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांग, तिथं एकाही पोराला नुसतं काठीला तरी डोचलं. इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या, इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही. एक पण. सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची? कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढायला चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत. आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांत दे. तुम्ही नुसतं त्याच्या दारात जाऊन बसा. एकदा मायमावली नुसती पायातली हातात घेतली की ती उमऱ्यात बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार मंत्री असतो तिथे टप्पर नसते. आणि मराठ्यांच्या पुढे याची मजाले काय कोणाचे? आम्ही शांत बसलो म्हणून फायदा होतो नका. नसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा कोण ऐकत नाही. बा तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या. दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वारे करायचे थांबवा. कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे
नरेंद्र मोदी सरकार सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं तर म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतो अंमलबजावणी करा, आमची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचा गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला मी मदत करू. 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवकीचं देऊ. 1 लाख भर मराठ्यांच्या पोर. पण मुंबई येणार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डब्यावाले, माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले. गोरगरीब मराठ्यांचे पोरं जर मुंबईत यायला लागले तर त्याला एक भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावा पुढं. ओबीसीत लावायचं तो ओबीसीच्या लक्षात आले आपलाच व्यवहार केलाय. याचा ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांडायचं. देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं, आपल्या आधी फसवलं धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याच्यावर उठलंय. नंतर फसवले लाडक्या बहिणीला. तिला पैसे द्यायला जातात. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा दाखिला डेंजर आहे. त्यांनी जर रूम नका आलं ना, तुला बांधावर सुद्धा हागायला द्यायचा नाही. देऊ दाजीला डेंजर का दाजीचा कचरा बघितला नाही की दाजी 9च्या पुढे कोणालाच भेट नाही. लाडक्या बहिणीचा पगारच पण करून टाकला. बर आमची लागूची काळी, आमचं तो काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का? मला त्याला देऊ नको, चल आम्ही आमचं बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी आहे ना, करणं कर्जमाफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालवाचा माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याचा पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठी स्तरावर यायचं नाही. मराठ्यांनी सुद्धा ओबीसी स्तरावर जायचं. आपण जातीवादी नाही तर रे. त्याने आपल्याला विचारात फक्त ते घातलंय आपण जातीवादी. जातीवादी जर असतो ना, धनगरबांधवांचा सुद्धा प्रश्न सोडतो. तुम्हाला शेकडो पोरं टाकली. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो. आणि वंजारी बांधवांचे सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंदिर असं सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला टाके. जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखीप्रमाणेच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो. कारण संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत, आयुष्यात करणार की नाही. तुम्हाला नाही सोडणार. नेते फिकर सोडित ना आपण. त्यांच्या असं आपल्या वगैरे चलत उकडे गाडीला असे नाही, फरशे नाही, ते नाही. उकडं चलत मी घातलं निघालं. का मी नेता काय नेता आहे तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नये, जातीच ऐकून बोलावं. आमच्या विरोधात त्याच्या स्वतःच्या सगळ्या असताना आता मला आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गोरगरीब धनगरबांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. गुरं, ढोरं, मेंढ्या, शिळ्या घराकडे सगळे बिचारे गरीब. त्यांच्यासाठी वेगळे असते आता मोठी जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या भरत राहिले नसतात, उंचीवर गेले असते.
कुंकडे टाकत वापरते नंबर चाय केली ती वगैरे भंगारी सगळ्या जुन्याचं ते चाय केले नंबर कुंकडे ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्यांना वापर करतात. फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा. मुंबईची तयारी महाराष्ट्रभरात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या. महाराष्ट्र सगळा सज्ज झाला. मला जास्त उपोषणामुळे त्रास होतो म्हणून बोलत नाही पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदार हातवर करून सांगा बस सगळे. आता मात्र दुकानच काढायचं सगळे. बाबा मुंबईला गेले ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली. अंतिम तयारी आहे. बसा बसा खाली बसा. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हारू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळणारच आहे. आता कशाला जायचं? त्याने हारण्याची शक्यता असते लक्षात ठेवा. समाज हारतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाहीत. गाफील राहायचे दिवस नाहीत. आता सावधपणाने ही लढाई सगळ्यांनी लढायची जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका. कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल सोशल मीडियावर बघताल ही लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काहीही करा माझी जात हारू देऊ नका. हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. समाज मोठा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही. समाजाला इतकी किंमत आहे. समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय. उपाशी तापाशी राहतो. रक्त जातो पण 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात लोटू नका. समाज दारिद्र्याच्या खाईत लोटता कामा नये. लेकरा बाळाचा श्यामशिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. खूनगाठ प्रत्येकाला मागा. फडणवीसांनी ठरवलंय. त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आणि आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षणात मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही पण मागे सरकत नाही. या म्हणून जरा येणं. माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळमळीने आणि तळतळीने लढतोय. आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही जर साध्य बोलतेत. तुम्ही थर धाकाटेत. तुम्ही माझ्याही पुढे पळायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील ती वेळ नाही येईल. तुमच्याकडून चूक झाली असेल माझ्याकडून झाली असेल ते काढायचे दिवस लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसता तर जात हारलेले दिसाल. त्यांचा हसू करू नका.
त्यांचा हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही घरात झोपले, आम्हीच मराठ्याला जिंकू देणार नाही छात्याकडे घे. कुणाला बोलायला जागा ठेवू नका. इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी नाही करणार. तुमचं थोडं वाटोळ जातीचं आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि करा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक काय असेल ते, आणि त्याच्याकडे काहीच नाही. त्याने मोटरसायकल मुंबईपर्यंत वाटा लावायला 29ला आम्ही बघतो की तुम्ही माघारी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकल निघणार, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळताल. आपल्याला रेस खेळायचे नाही. जात हाराल असं पाऊल उचलायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणायच्या मोठाल्या सुद्धा. ही शेवटची बैठक याच्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचे. कोणाची गाडी पंक्चर झाली, कोणाचं दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं तर बाजूला जायचं नाहीये. एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांनी, तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी मोटरसायकल करायला. तुम्हाला जर गाड्या दमाने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले. माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेली मला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून द्यायला, त्याच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे. सरकारच काय, सरकारचा बाप बी आळवा येऊ दे, आरक्षणच घेणार आहे. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्य पणाला लावलंय. आजकाल लोक आयुष्य पणाला नाही लावत. कशातून मी कमाई बघायचे काम करते. या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कातड काढून देईन जातीसाठी, पण मार्ग हटणार नाही. मरायला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसल. मी मरायला नाही भेट फडणवीस. ते मला फेडायच्या भानगडीत नाही पडायचं. माझ्या नादी लागू नका बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोळी गुलाबी प्रेमाने जेवढा हातात येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा आहे. पोराला तुम्ही सुद्धा काळजी घ्या.
तिथं फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या, रेनकोट, तिथं काही रावट्या तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरीची, आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. आंबुलन्स सोबत राहू द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मारता कामा नये, हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली. फक्त आणखी 2-3 दिवस राहिले. अशी अवस्था तर लागली ना मला की मला काय सुचूनच देत नाही. आता एका वेळा तिकडे जाणार आहे तुम्ही एकांकांनी हे सगळं मी तिथं आणखी व्यवस्था केला बरं. तिथं बाबा मोठमोठे बाबा आणि कीर्तन, रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणले, नामवंत शाहीर. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन, जबरदस्त गायक आणले. वाढणारे गेलेले डेंजर वादक महाराष्ट्रात नावावर आले. कुणाला जे आवडत ते ऐकायचं. कीर्तन आवडते कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहीर पोवाडा. आणि हे काहीच नाही आवडत. आपण आपले डीजे घेतलेले ढगाळ तुमच्या एका बाजूला काय करणार. दुसरा पर्याय नाही आला काय त्याला. ज्या त्या वस्तू त्यांनी सगळं घेतलं. काही गोदरी घ्या, त्याच्यावर झटका सुरू. हा काहीच्या त्या हलक्या आहेत. मला याचं तर काहीच लागत नाही, कारण आम्ही एकदा लुट गेली. उपोषणाला बसल्या. तुम्ही काय काय करता आम्हाला काय वेळ लागत. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी, जीव कोणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाची 70 वर्षात उभारला. मला 70 वर्ष मराठा दिवस गेलेला पुढे द्यायचा आहे. याच्यासाठी जीव कोणाला लावला. आज लेकर बघा किती आनंदी आहे. पोरं पोरी अधिकारी होऊन आंदोलन येते. इतका आनंद असतो आई बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा. आणखी 3 दिवसात घर ना घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढे वेळेस. जो घरी राहील ना, तो पक्षाचा असू नये तर गरीब असू, ती मराठीचीच पाहिजेच नाही घरी राहणार. जातीसाठी लढत नाही ते काय आपलं. नंतर राग तुला तिथं बघायचं तिथं पड नाही तर निवडून ये. आणि आम्ही निवडून येऊनच देत नसतो आमचं मिळालं. आणि द्यायचं की नाही पोराव तुम्हाला खरं सांगतो. जेव्हा आपला नाही ना त्या निवडून द्यायचं का. असा भरकडा तुम्ही एका कदा केलं. दादा फादा काही नाही राहिली. दादा भेटा सगळी गेली. मग राहिलेले आता जाते असा महिन्यात हे राहत नाही. लपत असतात रे बाबा उघड उघड 7 टगडे धरून आणले. एसटीने कलाकारी आपला बीडचा ते टगडे धरून आणले सगळे आवडते. सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दाडा गेले बरेच. दाढी वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नसतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा. काय करायचं ते करा. विषय लक्षात ठेवा. शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मायबाप मराठी. त्याला जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशी चालली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शेत करायला पाहिजे. जात अशी टाईट चालली पाहिजे. तिथून पुढं कोरोना टाईट करून समाजाची उंची वाढवणं आपली जबाबदारी.
आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांच्या खांद्यावर आहे.